मंडळी, नाशिकचे पेरू खाल्ले आहेत का? नसतील तर नक्की खा. मी काय इथे पेरूची मार्केटिंग करत नाहीये, पण आज आम्ही जिकडे चाललो आहे त्या जागेच्या नावात सुद्धा पेरूच आहे आणि खास म्हणजे तिथे ताजे ताजे पेरू मला खायला मिळते. आता कोणती जागा आहे अशी वेगळीच, चला दाखवते. आज ना परत मिसळ खायची इच्छा झाली, पण ही मिसळ जर बागेत खायला मिळाली आणि ते सुद्धा पेरूच्या बागेत, म्हणून चाललोय पेरूची वाडी या ठिकाणी. नाशिक CBS पासून ही जागा फक्त 11 किलोमीटरवर आहे. मुंगसरे फाटा मखमलाबाद या ठिकाणी. काही मिनिटातच तिथे पोहोचलो, पण खूपच गर्दी होती. इथे पेरूच्या बागेत बसून मिसळ खायची मजा घ्यायलाच एवढे लोक प्रकट झालेले दिसतात. मिसळ सोबत गरम गरम गुळाची जिलेबी एकच नंबर. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा जागा भेटली. 2 टेबल पकडले आणि 10 मिसळची ऑर्डर देऊन टाकली, सोबत जिलेबी ताक सुद्धा. मंडळी, या ठिकाणी एवढी गर्दी आहे, पण झाडांच्या सावलीमुळे वातावरणात मस्त गारवा होता. आम्ही बसलो आणि काही वेळातच मिसळ हजर. सोबत रस्सा, कडक तरी आणि गरम गरम जिलेबी. आमच्या टेबल समोरच जिलेबीचे लाईव्ह काउंटर होते. आता पोटभर खाल्ल्यानंतर आतमध्ये छोटंसं एक मार्केट होतं. त्यात निघालो आम्ही फेरफटका मारायला. लहान पोरांसाठी प्लेग्राऊंड आहे. काउंटरवर हिरवेगार ताजे पेरू मिळतील. एवढंच नाही तर पेरूचं लोणचं, पेरूची आईस्क्रीम सुद्धा. वेगवेगळे पक्षी सुद्धा आहे तिथे बघायला, पण खूपच गर्दी होती, म्हणून थोडा वेळ गार्डन मध्ये पोरांसोबत थांबलो आणि परतलो. तुम्ही पेरूच्या वाडीला भेट दिली नसेल पण जायचं असेल तर लोकेशन पिन आणि पत्ता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.